मंगल मूर्ती आपले सगळे गणपती वगैरे पण आले आहे. गणपती बाप्पा हो सांगा की लहान मुलांना विसर्जन घेऊन जाऊ नका. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे गणपती विसर्जन. आता सकाळचे वाजले आहे 12 आणि मी चाललो मामाच्या इथं, कारण तिथं आज गणपतीचं जेवण आहे. सगळे आपले भेटणार आहे फॅमिली मेंबर. तर चांगला ब्लॉग होते म्हटलं होतं शूट करून घ्या. तर हा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज गणपती बाप्पा चालले, विसर्जन आहे, त्याचाच ब्लॉग आहे हा. तर ब्लॉगमध्ये राहा, तसेच बनून खतरनाक ब्लॉग होणार आहे आजचा, कारण पुरे फॅमिली मेंबर आहे, मस्ती होणारच आहे. तर चला आजचा ब्लॉग इथंच चालू करतो. कसं झालं जेवण, कसं झालं? बढिया ना. गुलू दा तू काय म्हणतो? मला फक्त एकच कॉम्प्लेंट आहे साईड टाकल्यापासून की तो रील बनवतो आणि आम्हाला इंट्रोड्यूस नाही करतो. आम्ही फोटो दाखवतो, स्वतःच बोलतो, स्वतःच हे करतो. असंच बहिणीची पण कॉम्प्लेक्स आहे, माझी पण आहे. आणि आता देवांगसुने आले. जा 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 जा. अरे उसको बुला इधर, उसको आजा. तेरे भाई को लेके जा. अबे तेरे भाई का हाथ पकड़, लेके आ जा. भाई को लेके जा, भाई को लेके आ. अरे बात करना उसके साथ, उसके साथ बात कर. उसको 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 पूछ, तूने खाना खाया क्या? तूने खाना खाया तो नहीं खाया. एक गुस्सा के एक भी चिप्स नहीं खाई. चिप्स खाता क्या वो? वो चोको सोडा तो चिप्स नहीं होगा. उसका खाना कहाँ है? चोको चोको नहीं खा रहा रे, उसका खाना है वो अलग वाला. हाँ, उसको इंग्लिश में कहते चोको जी कहते हैं. अरे चोको चोको नहीं कहते, हम वीडियो निकाल रहे हैं. हाय बोल दो उनको. ये हमारा भतीजा है, महाराष्ट्रियन है बट हिंदी बात करता है. बोलो. और ये देखो, ये तिशा बाई, और ये निकाल रही है अभी स्नैप. हाँ ए डॉग. मजा है, मजा आ रही क्या? नक्स हात धुवायला लागलो रे. हात तोंडात घालते तो. नाही त्या जवळ नाही. अबे हाथ पास. डॉगी का नाम पूछा क्या तूने? मारते नहीं, मारने का नहीं उसको. सॉरी बोल इसको. नहीं नहीं सॉरी बोल इसको. बढ़िया बढ़िया. डॉगी को पूछना नाम क्या है तेरा. जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकरा. काही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे, ते तू दाता लागे, पाऊस लगा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी. मित्रांनो, फायनली मामाच्या घरून आलो आणि एक आरती केली, तुम्ही पाहिलंच. आता ब्लॉग शूट होतो करणार आरतीच्या वेळेस, अचानक आठवण आलं का भाऊ ब्लॉगही बनवायचा आहे आपल्याला, तसं विसरून जातो कधी कधी. तर मामाच्या इथून जेवण करून आलो, आरतीचा ब्लॉग बनवला आणि आता रेडी झाला फायनली विसर्जनसाठी. कसा दिसू राहिलो कमेंटमध्ये सांगून टाका. आता चांगलाच दिसतो मला मी तसा, तर तरी तुम्ही सांगून टाका कमेंटमध्ये कसा दिसू राहिलो. मम्मी तिकडे प्रसादची तयारी करू राहिले, दाखवतोच तुम्हाला. आणि गणपती बाप्पा सोबतही भेटून घ्या. आता कसे एखादा तास राहिला, अजून अर्धा तास. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया. पाहून घ्या. अब ये दृश्य आपको अगले साल देखने मिलेगा. गणपती बाप्पा मस्त आहे. आपले तेवढे 1,00,000-2 लाख सबस्क्रायबर होऊ द्या मला गणपती बाप्पाने. मस्त नमस्कार. चला मम्मी म्हणते फोटो काढ म्हणते, मम्मीचे आपण काढू आता फोटो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. हा लवकर येते. गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या. हे गणपती बाप्पा, अरे गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो फायनली गणपती बाप्पा इथले आता विसर्जन करायला जावं लागते. पाहू शकता आपले गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, देवा सुखात ठेव. मित्रांनो हा 10 दिवस कशी गेले माहितच नाही पडले. आपले ब्लॉगही जबरदस्त आले, 4-5 झाले मला पण आले, इन्स्टावर खतरनाक आले. आणि आता मामा येत आहे तर त्याच्यासोबतच जाऊ आपण गणपती विसर्जन करायला. आपली पूर्ण म्हणजे फॅमिली येणार आहे. 5-6 गणपती आहे तर दर्शन सगळ्यांचे करून घेतो आणि सगळे राहते सोबत विसर्जनाला. तर चला सध्या मम्मी वगैरे रेडी होऊन राहिली, दादा झाला रेडी. आणि आपलं हे बा मंडप इथं होता है गणपती बाप्पा आणि आता नाही आहे. वाईट वाटते. चला अगले बार फिर से आएंगे और अच्छे तरह से स्वागत करेंगे. तर आता मामा येऊन राहिले दाखवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती बसतात. समोर बसता कधी पुढे बसतो पाय समोर बसली समोर हो. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चल जातो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला. गणपती चला कोण. मित्रांनो पाहू शकता इथं पूर्ण आपल्या घरचे गणपती येऊन राहिले. मोरया मोरया, लवकर या, गणपती बाप्पा उठला. मित्रांनो फायनली सगळे गणपती आले आहे विसर्जनासाठी. पाहू शकता एका लाईनीनं येऊन राहिले. छत्री तलावावरच आलो आम्ही गणपती विसर्जनसाठी. तर दाखवत असतो मला अजून तर लय दूर आहे, म्हणजे अजून चालत जावं लागते. हो आतापर्यंत मी घेऊन होतो गणपती, जरा भारी आहे. तर आता दादा आता बा भजन म्हणू गणपतीचं विसर्जन चालू आहे. गोलूदा तू आलाच नाही. आमचा गोलूदादा एक भारी पर्सनॅलिटी आहे. मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा गोलूदादा याची म्हणजे असं राग मानला होता ब्लॉग मध्ये घेतली. आता फायनली घेऊन घेतलं. म्हणजे हा मला गणपती पहाच्या ब्लॉग मध्ये हा होता नाही, कारण आला नाही. हा तिशा होती. तिशा कसा वाटला तो ब्लॉग? मस्त ना. माझाही ब्लॉग मस्तच होणार आहे. तुम्ही थांबा. पायात चप्पल नाही आहे आणि गोटे मस्त रुतून राहिले. चला जाऊ आता. गणपती बाप्पा. फिजिक्सचा क्लास होता ना आता. बरोबर आहे. चला गणपतीवर कॉन्सन्ट्रेट करू आपण. सर्व भाविक बंधांना विनंती आहे की लहान मुलांना विसर्जनस्थळी घेऊन जाऊ नका. त्यांच्या पॅरेंट्सनी जर आणलं असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. मित्रांनो फायनली जिथं गणपती शिरवाचा आहे तिथं आलेलो आहे आपण. छत्री तलाव होऊ शकता, व्यवस्था खतरनाक आहे. आणि आपले सगळे गणपती वगैरे पण आले आहे. पटापट आता आरती वगैरे करू. बँड वगैरे सगळं चालू आहे इथं. आपली आरती येते. जागा भाऊ इकडे या. अरे इकडे या. चला इकडे जाऊ. इकडे जागा भेटली आहे आरतीसाठी. आरती करू.
डोंगराचा वेडा कैसा घातला हरिने कैसा घातला. घेतला किती घेतो एकाच एक पोझिशन 4 वेळा दाखवतो काय. हो सांग. प्रसाद वाटप चालू आहे. वहिनी हळूहळू वहिनी चला चला चला. अरे काला हाई राहिला ना मोबाईल समोर घेऊन समोर घेऊन. फायनली आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. सगळ्याच्या मस्त ओले झालो आम्ही, पण विसर्जन झालं. काय बोलला. अरे दरवेळेस घेतो मी, दरवेळेस घेतो ते पा सगळे लोक सगळे ओले झाले. वहिनी प्रसादच वाटून आल्या. वहिनी अख्ख्या व्लॉग मध्ये प्रसाद वाटताना दिसून आल्या. चांगलाय चांगलाय. चला एक फोटो काढू ना. चष्मा काढून टाकायचा. प्रसाद वाट उद्या सगळ्यांना. अरे चिंगर कुठे गेलते. प्रसाद ते तिकडे वाटप चालू आहे. घ्या घ्या घ्या. इथं प्रसाद वाटप चालू आहे. प्रसाद नंतर वाटा. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. गणपती शिरवल्यानंतर आपापल्या घरी जायचं म्हणतोय. तुला कसं वाटलं. सांगतो कसा. एक नंबर. चला आता चाललोय वापस. इकडे आता गर्दी नाही यावेळेस. दरवेळेस गर्दी राहते. यावेळेस एवढी काही गर्दी नाही. झालं गणपती विसर्जन. जास्त व्हिडिओ नाही काढू शकलो कारण पाऊस आला अचानक आणि सगळं म्हणजे धावपळ झाली होती म्हणून काही जास्त व्हिडिओ नाही काढले. चला जेवढे काढले तेवढे नाही काढले. आता जाऊ गाडीपर्यंत आणि तिथून घरी आरती करायची वापस एक. तर चला अजून गाडीपर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता आहे, लंबा रस्ता आहे. फुल बंदोबस्त वगैरे चालू आहे प्रॉपर. तर चला जाऊ आता पटापट. काय होते आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये राहत असे. पण पोचलो. गाड्या जिथं लावल्या होत्या पाहून घ्या. आपल्या गाड्याही आल्या. आता बस इथून घरी जायचं आहे आरती करून. खतरनाक चिखल झाला पाहून घ्या. चप्पल नव्हती आणली. हा हा चला मित्रांनो आता भेटू आपण डायरेक्ट घरी. फायनली आता घरी आलो. मस्त पावसात ओलं गेलं झालो. गणपती बाप्पाची आंघोळ पावसातच झाली आणि त्यानंतर शिरवलं. अजून आता आरती चालू आहे. बस खड्यांची पूजा वगैरे केली आणि आता पटकन आपल्याला आरती करायची आहे. इकडे पाहू शकता 5 खडे आणले, त्याची पूजा केली. हे 5 खडे तिथूनच आणायला लागते जिथून आपण गणपती शिरवला. तर हा मस्त आणले. आता आरती वगैरे करू आणि झालं. गेले गणपती बाप्पा. 10 दिवस कसे गेले काय माहिती. तुम्हाला ब्लॉग भारी आवडल्यास आणि आवडचे कारण यावेळेस पुरा गणपती फेस्टिवल डॉक्युमेंट केला. ते बा कळसाचं पाणी हे तीर्थ मानला जाते. याला आपण घेऊ. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. गणपती बाप्पा मोरया कमेंट करा. आता मी करतो आरती, तुम्हालाही दाखवतो. तर मित्रांनो फायनली आरती वगैरे झाली. खतरनाक थकला माणूस आज कारण पाऊसही आली, ओला झालो होतो. तर
प्रॉपरली कपडे गिपडे बदलले आणि खरंच मजा आली विसर्जनात. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग पण कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आता माझी स्थितीच नाही का पुढं ब्लॉग बनवा. लय बेकार थकलोय, जेवण करतो झोपतो अशा मनात विचार आलता, पण म्हटलं नाही, आपले प्रेमाचे माणसं आहे, व्हिडिओ पाहून राहिले, ब्लॉग पाहून राहिले, त्याच्यासाठी ब्लॉग तर बनवा लागणार ना. तर मस्त पटकन जेवतो, एडिट करतो, अपलोडिंगला लावतो, झोपतो. म्हणजे उद्या तुम्ही 8 वाजता ब्लॉग पाहू शकाल. तर आपल्या पेजले आताच फॉलो करा इंस्टावर जाऊन, आणि जर नवीन असाल तर यूट्यूबवर सबस्क्राईब करून टाका, कारण इंटरेस्टिंग कंटेंट आएगा. अभी मैं पुणे को भी जा रहा, तो हॉस्टल लाइफ तुमको पसंद है तो हॉस्टल लाइफ देखने के लिए अपने पेज को, अपने चैनल को सब्सक्राइब तो करना पड़ेगा ना. तो इसीलिए जाइए सबस्क्राईब कीजिए. आणि ब्लॉग मराठीत आहे म्हणून मराठीत बोलतो का गणपती बाप्पाचं विसर्जन झालं, मला बेकार वाटू राहिलं, तुम्हालाही वाटू राहिलं, पण पुढच्या वर्षी येते. आता 10 दिवस कसे गेले माहित नाही झालं, पण डॉक्युमेंट मस्त केली आपण गणपतीची सिरीज वगैरे. तर चला, मी भेटतो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.